त्रस्त आहेत. त्यांना अंडरपास गेले 3 वर्ष ते मागणी करतायत, अजूनही त्याची पूर्तता झाली नाहीये. आणि तुमचे अधिकारी सांगतायत गावातल्या लोकांनी थांबवलं. तर गावातल्या 4 लोकांनी फक्त थांबवलं त्यांच्या शेतीसाठी. तर त्यांचं काम होतं त्यांच्याबरोबर बसून जे काय ते सेटलमेंट करून हा रस्ता अंडरपास झाला पाहिजे होता. किती लोकांनी ह्याची अडवणूक केली ते पण ते सांगू शकत नाहीयेत. जिकडे 80% गावांना सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हर पाहिजे असतं तिथे तुम्ही 80% गावाचं ऐकत नाही आणि इकडे 4 लोकांचं ऐकताय आणि लिटरली हे बळी जाईपर्यंत तुम्ही वाट बघताय. मग एक तर नॅशनल हायवेचे अधिकारी कधी आमच्या डीपीडीसीला नसतात, दिशाला नसतात. माझ्याकडे त्यांचं पत्र पण आहे की त्या लोकांनी विरोध केला. जवळपास 7-8 गावातले लोक आहेत माझ्याकडे नाही आणि रोज इथे ऑफिसला यायचे. जवळपास 100 लोकांनी ते विरोध केला. आम्ही त्याच्यावर डिलीट केलं नाही ते पत्र आहे, अजून आहे लिहित आहेत. तर एखादी आपल्याकडून जर एखादी पत्र मी असं लगेच दिल्लीला फॉलोअप देईल त्याला करू. मी काय नितीन गडकरी साहेबांना ते बोराळेचं वगैरे पत्र दिलं मी हे पण घेईन. पण मला तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी अर्ज दिले ते दाखवा. ते पहिले मला दाखवा, मग मी तुम्हाला पत्र देईन. त्याशिवाय मी ते पत्र ताबडतोब मला उद्या परवा ते अर्ज पाठवा. कोणत्या लोकांनी विरोध केलेत आम्ही बसू त्यांच्यासोबत. पण इकडे तुम्ही 5-6 लोकांसाठी पूर्ण 5-6 गावांच्या लोकांना भेटली. 50 वर्षाचा करता माणूस गेलाय, कोण जबाबदार मला सांगा. आणि ही घटना होत जाणार आहे सोलापुरात सगळीकडे. कारण का जेव्हा तुम्ही फ्लायओव्हर्स आणि हायवे कन्स्ट्रक्ट केले तेव्हा तुम्ही कोणत्याही गावाला विचारणी केली नाही. जिकडे सर्व्हिस रोड पाहिजे तिकडे केला नाहीये, जिथे ब्रेक पाहिजे तिकडे दिला नाहीये, जिथे FOB पाहिजे ते दिला नाहीये, जिथे अंडरपास पाहिजे. माझ्याकडे आज 20 अर्ज प्रलंबित आहेत असे, आणि ते सगळे धोक्याचे ठिकाण झालेत. तुम्ही प्लीज मला उद्या हे नंदूरचे जे काय अर्ज असतील मला द्या आणि मी तुम्हाला माझं पत्र लगेच देते. आणि तुम्ही ही प्रोसिजर सुरू करा ह्या अंडरपासची प्लीज. ठीक आहे ओके. मॅडम तुम्हाला पहिलं पण सांगतो आम्ही इलेक्शन टायमामध्ये सांगितलं तुम्हाला पहिला ही तुमच्या पण मागणी होती. आपली सगळ्यांचीच मागणी आहे. दिलीप मांडवाला सांगितलं, सुरुवात सांगितलं, संध्याला मागणी केली. आज कसा झाला ऍक्सिडेंट? जर आवाज चौक क्रॉस करताना झालाय. मोठी गाडी बघा, त्याला केलं का अरेस्ट? पळून गेलं, ऑन द स्पॉट झालं. ओळखीचाच असेल. आमच्या भावाचा ते शेताकडून घरला चालला होता सोलापूरला राहायला. काय वय? 50 50-60 वय आहे. आणि कॉलेजची पोरं आहेत त्यांनी पोरं शाळेची